जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर त्यातच आज जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं पसरल्याचं पाहायला मिळतं आहे. जळगाव शहरात आपण आज जर टॉप अँगलच्या माध्यमातून जर दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धुकं पसरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सकाळपासून जळगाव शहरामध्ये जे आहे पूर्ण धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतं आहे आणि धुक्यामध्ये संपूर्ण शहर हे गुडूप झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येतं आहे. आज जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा विचार केला तर तापमान हे 13°C आहे. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये कालसुद्धा ढगाळ वातावरण होतं आणि आजसुद्धा पहाटेपासूनच या ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं नाही आहे. 2 दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं नाही आहे. ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. तर आज जळगावमध्ये सकाळपासूनच आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धुकं पसरलेलं आहे आणि एक जळगाव शहराने या ठिकाणी धुक्याची चांदर पांघरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे सुद्धा वातावरणामध्ये बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे त्याचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील जे आहे गहू, हरभरा असेल किंवा ज्वारी असेल, या रब्बी हंगामातील पिकांना या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसलेला आहे. तर दुसरीकडे जे थंड वारे वाहत आहे, या थंड वाऱ्यांमुळे सुद्धा जळगावच्या तापमानामध्ये घट झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे वातावरणातला गारठा वाढलेला आहे. त्यामुळे सकाळपासून तर सायंकाळी उशिरापर्यंत जळगावकरांना जे आहे थंडीचा सामना करावा लागतो आहे. थंड वाऱ्यांमुळे कुठेतरी जळगावकर या निमित्ताने गारठल्याचं पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे आज सकाळपासूनच जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं पसरलं असून जळगाव शहराने धुक्याची चांदर पांघरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.